गडचिरोली म्हणजे निसर्गानं भरभरून दिलेला जिल्हा. मात्र राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पावसाळ्यातले 4 महिने या जिल्ह्यातला भामरागड तालुका नद्यांच्या पुरामुळे जिल्ह्यापासून दुरावतो. याला नेमका काय कारण आहे, पाहूयात हा विशेष वृत्तांत. भौगोलिकदृष्ट्या पाहिल्यास पूर्व महाराष्ट्र आणि त्याच्या सीमेवरच्या छत्तीसगड आणि तेलंगणा यापैकी कोणत्याही राज्यात अतिवृष्टी झाली तरी त्याचा सर्वाधिक फटका बसतो तो गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्याला. परिणामी वाहतूक, वीज, संचारसेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची सेवा खंडित होते. याला कारण आहे ते या तालुक्यातले कमी उंचीचे पूल. एका कमी उंचीच्या पुलातून सुटका होते न होते तोच दुसरा पूल वाट अडवतो. 4 दिवसापासून लाईन बंद आहे आणि या लाईन वारंवार लाईन गेल्यामुळे किंवा नेटवर्क बंद असल्यामुळे या ठिकाणी बँकिंगचे खूप प्रॉब्लेम्स आहेत. ऑफिशियल खूप कामं या ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. कार्यालयीन काम व्यवस्थित होत नाही. दळणवळणाची साधनं अपुर असल्यामुळे लोकांना पुरेशा सुविधासुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. भामरागड तालुक्याला जोडणाऱ्या 65 किलोमीटरच्या मार्गावर बांडे, कुमरगुंडा, चंद्रा आणि पर्लकोटा या नद्या आणि नाले पावसाळ्यात तालुक्याला जिल्ह्यापासून तोडतात. भामरागड गावाच्या प्रवेशद्वारी असलेल्या पर्लकोटा नदीवरचा कमी उंचीचा पूल ही यातली सर्वात मोठी डोकेदुखी आहे. 125हून जास्त गावांचा आणि 50,000हून अधिक लोकसंख्येचा भामरागड तालुका पावसाळ्यात पुरामुळे जिल्हा आणि राज्यापासून जवळपास तुटतो. मग भामरागड वासियांपुढे उरतो तो फक्त देवाचा धावा करण्याचा पर्याय. जब 70-71 में पुलिया बना, ठेंगना पुलिया बना, ठीक है, जब ट्रैफिक कम थी, इसके बाद में हमको राज्यपाल ने दस्तक लिया, ये पुलिया मंजूर हो गया. ऐसे 3-4 राज्यपाल आए तो भी भामरागढ़ का पुलिया ठेंगना का ठेंगना है. हर साल में हम डूबते हैं. 94 में भी आया, 90 में भी आया, 2005 में भी आया. हाँ, तो पुलिया ये डूबते रहता है. ये पुलिया कब बनेगा? तो आलापल्ली से यहाँ जो 65 किलोमीटर है, यहाँ से जाने के लिए करीबन 2-2.5 घंटा लगता है. इतना रास्ते का प्रॉब्लम है. हर जगह में जैसा बार बार उसको दुरुस्ती करते जा रहे हैं, टूट पॉलिश करते जा रहे हैं, लेकिन जो नए योजना, जब नए पुलिया बनाना चाहिए, नए रोड बनाना चाहिए, ऐसा अभी तक कुछ भी ऐसे नहीं दिखाई दे रहे. आजवर अनेक पालकमंत्र्यांनी भामरागडचा हा प्रश्न सोडवण्याची भरघोस आश्वासनं दिली. मात्र ती आश्वासनं या नदी नाल्यांच्या पुरात वाहून गेली आहेत. भामरागडमधल्या कमी उंचीच्या पुलांची समस्या मार्गी लावून तालुक्याला जिल्ह्याशी बारमाही जोडण्यासाठी लोकप्रतिनिधींची समंजसपणाची उंची कमी पडत आहे हे नक्की. आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.